जसं तुम्ही बघितलं आहे की माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला सुरुवातीला काय काय हवं की ई ऑफिसमध्ये काम करायला. तसं तुम्हाला URL हवं आहे, त्याच्यानंतर ईमेल आय डी हवं आहे. ईमेल आय डी भेटल्यानंतर तुमचं गव्हर्नमेंटचा ईमेल आय डी भेटल्यानंतर कसं त्याला चेक करून घ्यायचं, कसं तुम्ही त्याला चेक पासवर्ड बरोबर आहे की नाही ते सगळं चेक करून घ्यायचं ईमेलच्या थ्रूने. ते तुम्हाला मी दाखवलं आहे. आता जसंही तुम्ही यूजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर SMS जे येणार, OTP येणार, त्याच्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला या प्रकारे डेस्कटॉपवर स्क्रीन दिसणार. या याला आम्ही म्हणतो डॅशबोर्ड. तुम्ही याच्यात बघू शकता सेंटरमध्ये इथं नोटीस बोर्ड आहे. म्हणजे जेव्हा GAD और इतर डिपार्टमेंट निर्णय घेतील की जितकेही ऑनलाईन जे सर्क्युलर्स आहे, नोटिसेस आहे, ओके, ते आपण फिजिकली न पाठवता डायरेक्ट ऑनलाईन कसं करायचं, तर त्या दिवशी नंतर तुम्हाला प्रत्येक नोटीस बोर्ड सर्क्युलर तुम्हाला या डॅशबोर्डवर दिसणार. तुम्ही द लेफ्ट हँड साईड बघू शकता, खूप बरेचसे मेनूज आहे तिथं. थोडक्यात मी सांगू शकतो, या ई फाईल जसं आपलं जे ऑफिसचं जे कारभार आहे, म्हणजे आपण जे काम करतो ते सगळं ई फाईलच्या संदर्भात होणार. जसं मी सांगत होतो की बरेचसे मेनूज आपल्याकडे आहे. ई फाईल, KMS, NIC मेल, कॅलेंडर, गॅलरी, ई कनेक्ट. ते थोडक्यात सांगू शकतो की ही जे ई फाईल आहे त्याच्यात आपण जे जे कामं करतो आपण ऑफिसमध्ये आल्यानंतर ते सगळं ई फाईलच्या संदर्भात होणार. KMS नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम हे आपलं एक गुगल ड्राईव्ह सारखं काम करणार, की जसं तुमचे ऑफिशियल डॉक्युमेंट काही स्टोअर करायला, तुमचे नोटीस बोर्ड वगैरे जे काही स्टोअर करायला, त्याच्यात दोन मार्फत स्टोअर करणार. एक तर सेंट्रल बेसिसवर, ओके, आणि एक असते तुमचं पर्सनल लेवलवर. म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट जे तुमच्या डेस्कटॉपवर तुम्ही जे सांभाळून ठेवता, जर सिस्टम क्रॅश झालं तर हे सगळं डाटा लॉस व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही एक इथं गुगल स्पेस काइंड ऑफ आम्ही एक इथं दिलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर गॅलरी कॅलेंडर आहे. तुम्ही इथं स्वतःची अपॉइंटमेंट क्रिएट करू शकता. आता एकदम सुरुवातीला जर आपल्याला फाईल आली, म्हणजे आपल्याला पत्र प्राप्त झाल्यावर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, सगळ्यात आधी व्हेरी बेसिक्स. सगळ्यात आधी तुम्हाला पत्र भेटतो. आता मी फिजिकलचं तुम्हाला सांगतो. तर पत्र तुम्हाला प्राप्त झाल्यावर आपण काय करतो, आवक जावक वही असते आपल्याकडे. तर आवक जे वही असते त्याच्यात आपण नोंद करायला सुरुवात करतो. त्या पत्राची आपण त्याच्यात नोंद करतो, कुठून आलेला आहे, कोणाकडून आलेला आहे, कधी आलेला आहे, कोणत्या माध्यमातून आलेला आहे, ओके. ते सगळं नोंद केल्यानंतर आपण जे सिरियल क्रमांक असते त्याचं, ते सिरियल क्रमांक आपण पत्रावर टाकतो आणि ते पुढं सरकवतो. द सेम प्रोसेस आपल्याला ई ऑफिसमध्ये करायचं. पण किती सोप्यात आपलं ई ऑफिस असणार, ओके, ते तुम्हाला मी ट्राय करतो दाखवायचं. आता सगळ्यात पहिले तुम्हाला पत्र आल्यावर त्याला स्कॅन करून काढायचं. स्कॅन केल्यानंतर जे DPI असणार, म्हणजे जे स्कॅनिंग क्वालिटी जे असते 100 ते 150 राहिली तरी चालेल, ओके. त्याच्यात तुम्ही स्कॅन करून PDF मध्ये तुम्ही डेस्कटॉपवर नाहीतर जिथं ड्राईव्हमध्ये ठेवायचं तिथं ठेवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला रिसिव्हर क्लिक करायचं आहे. ब्राउझ अँड डायराईज इलेक्ट्रॉनिकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या प्रकारे तुमचं हा ओपन झाला पेज. तुम्ही प्रत्येक जे PDF ची जे साईज आहे 60 MB पर्यंत तुम्ही इथं घेऊ शकता. म्हणजे 60 MB मध्ये तुम्ही मोर दॅन 50 पेजेस तुम्ही स्कॅन करून एकत्र लावू शकता, ओके. त्याच्यानंतर इथं PDF अपलोड आहे. अपलोडमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर आता इथं माझ्याकडे काही ई फाईलचे काही पत्र आहे, ओके. ई ऑफिस रिक्वेस्ट लेटर सांगलीचं. तर मी हे अपलोड केलं. आणि काळजी घ्या, जेव्हा तुम्ही जे PDF सेव्ह करणार, ओके, त्याच्यात कोणतंही स्पेशल कॅरेक्टर असलं नाही पाहिजे, ओके. तर हे मी चेंज करून घेईन, ओके. आता हे जे पत्र आपण जे स्कॅन करून ठेवलं होतं ते पत्र इथं मला प्राप्त झालं आहे, ओके. आता आपण जसं फिजिकल फाईलमध्ये जे आपण टाकतो की पत्र आल्यावर आपण जे आवक वहीमध्ये जे आपण नोंद करतो ते सगळं आपण इथं नोंद करणं सुरू करणार, ओके. सेंडर टाईप कोण आहे, सिटीजन आहे की आतमधला कोणी पर्सन आहे,
ओके. जर सिटीजन असेल तर सिटीजन टाईप करा. ओके, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिलिव्हरी मोड, कोणत्या माध्यमातून तुम्हाला ते पत्र प्राप्त झालेलं आहे, हे ईमेलनं आलेलं आहे, कुरिअरनं आलेलं आहे का, अशा कोणत्या माध्यमातून आलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पत्राची भाषा काय ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर पत्र कोणत्या प्रकारे आहे, ते लेटर आहे, करस्पॉन्डन्स आहे, हे ऑल ड्रॉपडाऊन विल बी कस्टमायझेबल. तुम्हाला जर असं वाटत असेल की या ऑप्शनमध्ये काही नाही आहे आणि तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, तर एक DITला एक पत्र नाहीतर एक मेल लिहा. ओके, तर त्याच्यानंतर ते तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये ॲड करून देण्यात येईल. सपोज आता मला एक सांगायचं आहे की हा मिनिट्स ऑफ मीटिंग आहे की लेटर आहे. ओके, तर आपण इथून घेऊ शकतो. डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर पत्र होऊ शकते मला काल प्राप्त झालं, तर आपण हे बॅक डेटेड पण आपण करू शकतो. पण डायरी डेट म्हणजे आज जे आपण नोंद करतोय सिस्टममध्ये ते आजची ही डेट असणार, हे बॅक डेटेड काम होणार नाही. त्याच्यानंतर लेटरची जी डेट आहे ते आपण याच्या आधीची पण घेऊ शकतो. ओके, जसं आता इथं 29 दिलेलं आहे, तर इथं आपण 29 घेऊ. ओके, नाहीतर 26/22 आहे ते आपण घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर जर कोणतेही VIP कडून तुम्हाला पत्र प्राप्त झालं, तर तुम्ही याच्यात ते VIPचं जे डेझिग्नेशन आहे, जे VIP आहे त्यांचं तुम्ही त्यांच्या अनुषंगाने इथं सिलेक्ट करू शकता. ओके. जर नसेल तर काही कंपल्शन नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता जे काही लाल लेटरमध्ये दिलेले आहे इथं लाल, ओके, एस्ट्रिक मार्क्स, सो दॅट ओनली द कंपल्सरी पार्ट आहे. ओके. सो आता इथं मी आपलं नाव टाकणार. त्याच्यानंतर तुम्ही इथं मेल आय डी टाकू शकता तुम्ही. ओके. असं होऊ शकते की वारंवार तुम्हाला पत्र एकाच पर्सनकडून, एकाच व्यक्तीकडून तुम्हाला वारंवार पत्र प्राप्त होत आहे, तर दर वेळेला तुम्हाला हे जे सगळं एंट्री करायची आवश्यकता नाही. तुम्ही एकदा हे एंट्री करून सगळं फुल डिटेल्स भरून त्याच्यानंतर ॲड टू ॲड्रेस बुकवर क्लिक केलं की ॲटोमॅटिक आपल्या या डाटाबेसमध्ये तो नाव सेव्ह होऊन जाईल. ओके. सो जर नेक्स्ट टाईम तुम्ही जर फक्त सुरेश इथं फक्त असं सुरेशमधून टाकलं की नाही तर विकास काहीतरी टाकून घेतलं, तर हे बघा आता विकास म्हणून टाकलं तर ॲटोमॅटिक तो डाटा जो आहे तो ॲटोमॅटिक इथं फीड होऊन जाईल. ओके. हे बघा सुरेश सुरा इथं पूर्ण डिटेल्स आलेले आहे. या प्रकारे. त्याच्यानंतर तुमची मेन कॅटेगरी म्हणजे कोणते कॅटेगरीतला पत्र आहे तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे. इथं कोर्ट मॅटर आहे, RTI आहे, जे काही संबंधित आहे तुम्हाला सगळं ऑप्शन्स इथं आम्ही दिलेले आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सब्जेक्ट, तुम्ही इथं सब्जेक्ट मराठी, हिंदी जे काही पाहिजे तसं तुम्ही इथं टाईप करू शकता. जसं E-ऑफिस, ओके, ट्रेनिंग, इथं मी इंग्लिशमध्ये टाईप केलेलं आहे. जर मला वाटते की इथं मराठीमध्ये टाईप करावं तर इथं मी ऐसे असं मी इथं सादर प्रणाम असं मी इथं टाईप करू शकतो. ओके, इंग्लिशमध्ये. तुम्ही जसं आपण मोबाईलमध्ये वापरतो, जसं आपण मराठी टाईप करायला इंग्लिशमध्ये टाईप करत गेलं तर मराठीमध्ये जसं टाईप होतं तसं ते इथं तुम्ही फोनोटिक पण वापरू शकता. ओके. तर त्याच्यानंतर इथे एक कस्टमाइज एक्नॉलेजमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. हे कशासाठी, ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स जे कोणतंही पत्र तुम्हाला प्राप्त होतो, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट देणं, त्याचं एक पत्राच्या स्वरूपात तुम्ही त्यांना एक्नॉलेज करणं हे कंपल्सरी असते. ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये होत नाही, पण हे कंपल्सरी आहे. त्याचा पण ऑप्शन आपण याच्यात दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता इथं जनरेट अँड सेंड असे 2 ऑप्शन आहे. ओके. याचं मूलभूत हे आहे की जनरेट म्हणजे काय असतं. जनरेट म्हणजे आपण जेव्हा आवक जावक वहीमध्ये नोंद केल्यानंतर ते जे सिरियल नंबर असते तो नंबर जनरेट करायसाठी इथं जे जनरेट नंबर आहे.
पण तो नंबर जनरेट करून मला हे पत्र पुढं पाठवायचं आहे, तेव्हा तुम्ही जनरेट अँड सेंड वापरू शकता. जसंही तुम्ही जनरेट अँड सेंडवर क्लिक केलं तर हे बघू शकता, इथं तुमचं जे पत्राचं जे क्रमांक आहे, म्हणजे जे सिरियल नंबर आहे, हे सिरियल नंबर इथं जनरेट झालेला आहे 56026522/2022 अँड आउटसाइड म्हणजे हे आउटसाइड मंत्रालय, आमचा एक टेस्ट हे बनवलेलं आहे. ओके, कक्षाचं नाव आणि ज्या कक्षात तुम्ही असणार, म्हणजे ज्या कक्षात हे नोंद होईल त्या कक्षाचं कोड जे आहे इथं लास्टमध्ये येणार. आणि हे जे नंबर आहे हे सेंट्रल नंबर असणार, म्हणजे पूर्ण जे इन्स्टान्स आहे महाराष्ट्र करता सेक्रेटरीट नाही तर फील्ड करता ते त्याचं सेपरेट नंबर असणार. ओके, इट्स अ सिरियल नंबर. जर दुसऱ्या डिपार्टमेंटने जर ताबडतोब त्यांनी नोंद केली तर त्यांना याचं एकदम सिरियल नंबर तर 5652 आहे ते 653 त्यांना नंबर पडणार. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 2 आणि CC. आता जेव्हा 2 मध्ये आपण बोलू तर आपण मेलचं कॉन्सेप्ट घेऊ, तर 2 मध्ये एकापेक्षा जास्त लोकांना आपण नावात टाकू शकतो. पण इथं असं कॉन्सेप्ट नाही, इथं 2 मध्ये फक्त एक नाव आपण घेऊ शकतो, कारण की जे ओरिजिनल पत्र येतो आपल्याला, ओके, त्या पत्राचं एकच आपल्या हार्ड कॉपी असते, त्या हार्ड कॉपी आपण एकाला देऊ शकतो. तर त्याचा सेम कॉन्सेप्ट आपण इथं घेतलेला आहे. ओके, तर सेम आता मला जर इथं कोणाला पाठवायचं आहे तर मी फक्त एकालाच 2 मध्ये टाकू शकतो. आता हे डायरेक्टर सिडको आहे, मी सिडको. त्याच्यानंतर तुम्ही कितीही CC घेऊ शकता. याच्या जेव्हा तुम्ही सर्च करता, म्हणजे कोणतंही नाव सर्च करता, तर इथं लक्षात घ्या जे ॲटोमॅटिक सिलेक्टेड फील्ड असतील, म्हणजे जेव्हा मी टाईप करत चाललो आहे, मला जर कोणतंही नाव शोधायचं असेल तर मी 3 प्रकारे त्याचं नाव इथं शोधू शकतो. एक नेम बेसवर, दुसरं डेझिग्नेशन बेसवर, थर्ड आहे त्यांचं सेक्शनच्या नावाच्या बेसवर. तर सेक्शनचं नाव टाकलं तर त्या सेक्शनमध्ये जे कोणीही काम करत असेल तर त्यांची डिटेल्स इथं प्राप्त होईल. नाव सिलेक्ट करताना तुम्हाला प्रॉपर नेम टाईप करावं लागेल, जसं आमच्या डाटाबेसमध्ये आहे. ओके, तेव्हाच तो नाव सर्च होईल. ओके, त्याच्यानंतर डेझिग्नेशन, प्रॉपर डेझिग्नेशन टाका त्यांची, ते पण डेझिग्नेशन वाईज पण आपली सर्च लिस्ट काम करते. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. जसं मी डायरेक्टर टाकलं आहे, ओके, तर जितकेही डायरेक्टर असतील ते या डायरेक्टरची इथं लिस्ट आपल्याला प्राप्त होईल. ओके, जर क्लर्क असतील, ओके, तर या क्लर्कची लिस्ट. ओके, हे बघा, हे क्लर्क आहे. ओके, ते यांचे नाव असं आलेलं आहे. तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांना CC मध्ये पाठवू शकता आणि 2 मध्ये एकच व्यक्ती. ओके, तर अजून एक हे बघा, लक्ष्मीकांत गरजे, मी यांना टाकलंय. तर त्याच्यानंतर याच्यात 3 ऑप्शन बघू शकता तुम्ही. सेट ड्यू डेट, ॲक्शन, प्रायोरिटी. सेट ड्यू डेट म्हणजे तुम्हाला जर हा पेपर खूप अर्जंट आहे पर्टिक्युलर टाईम ड्युरेशनमध्ये, त्या टाईम ड्युरेशनला तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. पुढच्या व्यक्तीला हे करू शकता की मला 31 तारीखच्या आधी याच्यावर उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही या प्रॉम्प्टनं सेट ड्यू डेट करू शकता. त्याच्यानंतर ॲक्शन, कशासाठी तुम्ही हे पत्र पुढं पाठवताय, फॉर पुटअप करायला की मीटिंग फिक्स करायला. ओके, सो दिस इज जस्ट लेजेंड्स, तुम्ही यांना सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर प्रायोरिटी, जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे की प्रत्येक पेपरची एक आपली प्रायोरिटी असते. ते आपल्यावर अवलंबित असते की आपण काय प्रायोरिटी सेट करतो. आपण पत्र हाय प्रायोरिटीना पाठवलं, पुढच्या व्यक्तीला वाटलं की ते हाय प्रायोरिटी नाही, ही कॅन चेंज ॲट नेक्स्ट लेवल. ओके, सो मला असं वाटते की आउट टुडे आहे. त्याच्यानंतर आपण जे पत्रावर जे कमेंट लिहितो, ओके, प्लीज सी, प्लीज पुट अप द फाईल, जे काही आपल्याला जे लिहायचं आहे आपण इथं 1000 कॅरेक्टरच्या आतमध्ये आपण इथं टाईप करू शकतो. ओके, ओके, इथं टाईप केलं आणि सिम्पली काही नाही, इथं आपल्याला करायचं आहे सेंड. आता हे पत्र गेल्यानंतर आपल्याला याचा एक एक्नॉलेजमेंट येतं की या सुरेश सुरांनी आपल्याला एक पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. ओके, त्याचा एक्नॉलेजमेंट नंबर हे आहे. ओके, तर त्यांना एक पत्र आपण हे प्रिंट करून आपण पुढच्या व्यक्तीला देऊ शकतो. ओके.